नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. पण असं बरेच आजार असतात ज्याच्या आधुनिक उपचारांबद्दल आपल्याला माहिती नसतं आणि याच अनुषंगाने या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावर अचूक उपचार कसे करता येईल याविषयी चर्चा करणार असतो. तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आजचा आपला विषय आहे सांधेदुखी आणि अत्याधुनिक उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर स्वप्नील झांबरे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर स्वप्नील झांबरे हे ठाणे आणि उपनगरीय मुंबईतील एक उत्तम ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांनी केम हॉस्पिटलमधून MBBS आणि साइन हॉस्पिटलमधून MS ऑर्थो केलेला आहे. त्यांनी 16 वर्षांहून अधिक काळ UK मध्ये काम केलेलं आहे. त्यांनी खांद्याच्या आणि गुडघ्याच्या सांध्यांमध्ये फेलोशिप प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी रॉयल कॉलेज UK मधून FRCS ऑर्थो सुपर स्पेशालिस्ट पदवी देखील घेतलेली आहे. एकूण 25 वर्षांच्या अनुभवासह ते आता केम्स हॉस्पिटल ठाणे येथे प्रमुख ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून पूर्ण वेळ कार्यरत आहेत. सांध्याच्या की होल सर्जरी करणं यात त्यांचं कौशल्य आहे, जेणेकरून सांधे बदलणं टाळता येईल आणि ते रोबोटिक, पार्शियल आणि टोटल जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यामध्ये तज्ज्ञ आहेत, ज्यामुळे रुग्णांना लवकर रिकवर होऊन कमीत कमी वेळेत डिस्चार्ज घेऊन चालत घरी जाता येईल. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, अगदी बेसिक आपण पहिला सुरुवात करूयात की आपण बरेच वेळा ऐकतो की संधिवाताचा त्रास आहे, पण संधिवात म्हणजे एक्झॅक्टली काय? सोप्या शब्दात म्हणायचं म्हटलं तर सांधा म्हणजे दोन हाडं आपली एकमेकांच्या जवळ येतात. तर ॲक्च्युली जेव्हा सांधा म्हणतो आपण, तर तेव्हा दोन हाडं जेव्हा जवळ येतात तेव्हा दोन हाडं एकमेकांना कधी टच होत नाहीत. त्यांच्यामध्ये कार्टिलेज नावाचं एक शॉक अब्झॉर्बर असतं. संधिवात म्हणजे ते शॉक अब्झॉर्बर खराब होणं आणि हाडे एकमेकांच्या जवळ येणं आणि टेकणं. हे सोप्या भाषेत हे आहे. त्याची कारणं भरपूर आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या कारणांनी ते होतं, पण दॅट इज संधिवात. ओके, म्हणजे गुडघेदुखी म्हणजेच आर्थरायटिस आहे का? नॉट नेसेसरी. गुडघेदुखीचे भरपूर कारणं आहेत. मार लागल्याने होतं, आमवात नावाचा एक वेगळा प्रकार आहे त्याच्याने होतं, संधिवाताने होतं, वेगवेगळ्या प्रकारचे अजून काही इन्फेक्शन्स आहेत, म्हणजे तुम्हाला पल्स भरू शकतो हाडात किंवा सांध्यात. असे बरेच प्रकार आहेत. सांधेदुखी म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस असं नाही, संधिवात नाही. ओके, मग ऑस्टिओआर्थरायटिससाठी कारणीभूत घटक कोणते आहेत? म्हणजे जसं की जेनेटिक असेल किंवा एज असेल, असं काही? कारणीभूत घटकं तर भरपूर आहेत. मला प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की मी दोन घटक समजतो. एक घटक जे तुमच्या कंट्रोलमध्ये, एक घटक जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. तर कंट्रोलमध्ये असलेला घटक आहे तुमचं वजन. तुम्ही जसे वयोवृद्ध होत जाता तुमचं वजन वाढत जातं, ते ॲक्च्युली कमी होत जायला पाहिजे. वजन हा एक कंट्रोलेबल फॅक्टर आहे आणि एक्सरसाइज हा एक कंट्रोलेबल फॅक्टर आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं लिंग आहे, तुमचं वय आहे, तुमचे जेनेटिक्स आहे, ज्याच्यावर तुमचा कोणताही कंट्रोल नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही आहे. वजन कमी ठेवणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं हे तुमच्या हातात आहे. ते जर तुम्ही कराल तर भरपूररित्या तुम्हाला सांधेदुखीतून मुक्तता भेटते. ओके, आता हे सगळे तुम्ही रिस्क फॅक्टर तर सांगितले, पण डॉक्टर याचे सिम्पटम्स म्हणजे याची लक्षणं काय आहेत आणि त्याचं कसं आपण निदान करू शकतो? ओके, जर फक्त आपण ऑस्टिओआर्थरायटिसबद्दल बोललात तर टिपिकली असं बघितलं जातं की आराम केल्यावर चालायला लागली की पहिली 5-10 पावलं गुडघा बऱ्यापैकी दुखतो आणि चालत राहिलं की कमी तरी होतो किंवा बंद पण पडतो बऱ्याचदा. सकाळी उठल्यावर पहिली 5-10 पावलं एकदम लंगडायला होतं आणि मग चालत राहिलं कमी होतं किंवा बंद होतं. हा सगळ्यात मेन आणि फार अर्ली येणारा हा सिम्पटम आहे की ज्याच्याने आपल्याला ओळखता येतं की आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिस झालं आहे. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचदा पेन कमी असून अखडण जास्त असते. म्हणजे मला मांडी घालून आता बसता येत नाही, इंडियन टॉयलेटवर बसता येत नाही, जास्त गुडघा दुमडत नाही, सरळ होत नाही. हे कधी कधी पेनपेक्षा जास्त असतं. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे भरपूर तुम्हाला आर्थरायटिस झालं तर ॲक्च्युली गुडघे किंवा सांधे वाकडे दिसतात. पेशंटला ते हळूहळू होण्यामुळे दिसत नाही किंवा कळत नाही, पण दुसरा माणूस समोरून बघू शकतो की गुडघे वाकडे झाले. सो दीज आर 2-3 थिंग्स जे होतात. ओके, आता आपण याच्या उपचाराविषयी थोडं सविस्तरमध्ये बोलूया. यावर एक्झॅक्टली काय उपचार आहेत त्याविषयी थोडं सांगा. ओके, तुमचं जर ऑस्टिओआर्थरायटिस कोणत्या स्टेजला पकडलं जातं त्यावर आहे. ऑस्टिओआर्थरायटिस एकदम अर्ली स्टेजला पकडलं गेलं तर आजच्या तारखेत दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेने
गुडघा रिपेअर, लिगॅमेंट रिपेअर, कार्टिलेज ट्रान्सप्लांट करून गुडघा वाचवता येतो, इथपर्यंत तंत्रज्ञान गेलेलं आहे. प्रॉब्लेम असा आहे की बऱ्यापैकी इंडियामध्ये असं सिच्युएशन आहे की जास्त दुखणं वाढल्याशिवाय लोक डॉक्टरांकडे जात नाही. त्यामुळे तो प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट जरी आता आपल्या शहरांमध्ये बऱ्यापैकी यायला लागला आहे, कारण लोकांमध्ये अवेअरनेस आला आहे, पण तरी पण त्यातल्या त्यात अजूनही कमीच आहे की त्यांना एक कळत नाही की प्रिव्हेंटिव्ह सर्जरीसुद्धा असते. म्हणजे की तुमचा गुडघा खराब व्हायला लागला तर ते खराब होणं आपण अरेस्ट करू शकतो, की ज्याच्याने तुम्हाला पुढे जाऊन तो सांधा खराब होणार नाही. ते एक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यामध्ये जर सांधा वाकडा झाला आहे पण खराब नाही झाला आहे, तो सांधा सरळ करण्याची पण ऑस्टिओटॉमी नावाची एक प्रक्रिया आहे, ज्याच्याने तुम्हाला सांधा वाचवता येतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा सांधा ॲक्च्युअली खराब व्हायला लागतो तरी पण तो एका विशिष्ट स्टेजपर्यंत आपण पार्शलनी रिप्लेसमेंट करू शकतो. म्हणजे पूर्ण सांधा न बदलता एक विशिष्ट पार्ट ऑफ सांधाच बदलायचा, की ज्याच्याने तुम्हाला पूर्ण रिलीफ भेटते. पण हे सगळं जर तुम्ही पार करून गेले तर तुम्हाला टोटल जॉईंट रिप्लेसमेंट किंवा पूर्ण गुडघा बदलण्याची प्रक्रिया, त्याच्याशिवाय काही पर्याय नसतो. ओके. तर डॉक्टर, आता नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया म्हणजे एक्झॅक्टली त्यामध्ये काय होतं? नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया म्हणजे तुमचा सांधा बऱ्यापैकी खराब होतो असा, हा नॉर्मल सांधा आहे आणि हा खराब सांधा आहे, तर ह्याची आपण परत बदलतो. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर हा टेबल आहे, त्याचा सन्मायका खराब झाला, टेबल ओके आहे, सन्मायका बदलतो आपण. तर त्याप्रमाणे आपण हे जॉईंट रिप्लेसमेंट आहे. वरती आणि खालती आपल्या कॅप्स लागतात आणि मध्ये एक प्लास्टिकचं स्पेसर असतं. पूर्ण सांधा असा काढून टाकून देत नाही आम्ही, फक्त लायनिंग बदलतो, की कारण लायनिंगच खराब झालेली असते. त्यामुळे लायनिंग बदलण्याच्या शस्त्रक्रियेला टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतात. ओके. मग आता टाईमनुसार यामध्ये या शस्त्रक्रियेमध्ये प्रगत तंत्रज्ञान असं कोणतं आहे? हो, भरपूर प्रगती आलेली आहे. जुन्या काळात आपण ड्रेन्स टाकायचो, म्हणजे नळ्या टाकायचो ज्याच्यानी रक्त बाहेर यायचं, ते ड्रेन्स आता न टाकण्याची गरज येते. आजच्या तारखेत आम्ही स्टिचेससुद्धा टाकत नाही, स्टिचलेस नी रिप्लेसमेंट आले आहेत, की ज्याच्यामुळे लोकांना टाके पडत नाही, ऑपरेशननंतर टाके काढण्याची प्रक्रिया नाही, त्याच्यामध्ये जी ब्लिडिंग होते, टाके काढण्याचं दुखणं होतं, ते सगळं निघून जातं. त्याच्यापुढे अजून सबवास्टस नावाची एक प्रक्रिया आली आहे, ज्याच्यामध्ये आपण स्किन कापल्यानंतर मसल्स कापायची गरज पडत नाही. असं बघितलं जातं की जर 10% दुखणं तुमचं स्किनमधनं येतं कापल्यामुळे, तर 40% दुखणं तुमच्या मसल्सच्या कापल्यामुळे येतं आणि बाकी 50% गुडघ्याच्या कापल्यामुळे येतं. तर ते 40% जे दुखणं आहे मसल्स कापल्याचं पूर्ण अवॉइड करता येतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता नवीन रोबोटिक नी रिप्लेसमेंटसुद्धा आलेले आहेत. ओके सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की गुडघा प्रत्यारोपणाचे जसे रिस्क आहेत तसं जर ते नाही केलं तर त्याचे काही हे आहेत का साईड इफेक्ट्स? अत्यंत उत्तम प्रश्न आहे. नवीन रिसर्च दाखवतोय तुमच्या पायाची जी स्ट्रेंथ आहे ती तुमची लाईफ, तुमचं मेडिकल काय प्रॉब्लेम होतात आणि तुम्ही किती जगतात हे सगळं तुमच्या पायाच्या स्ट्रेंथवर अवलंबून आहे. आणि पायाची स्ट्रेंथ जी आहे ती तुमच्या गुडघ्यावर अवलंबून आहे. जर तुमचे गुडघे दुखायला लागले आणि तुम्ही चालणं कमी केलं, बंद केलं, तर त्याचे भरपूर बॅड इफेक्ट्स तुमच्या बॉडीवर येतात. सध्या इमिजिएटली आपण बघतो की BP डायबिटीसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. का वाढलेलं आहे? कारण वय झालं, थोडेही गुडघे दुखायला लागले, लोक चालणं कमी करून टाकतात. आता देवानी बॉडी एवढी चांगली बनवली आहे की आज जर तुम्ही चालणं कमी केलं तर उद्या आणि डायबिटीज आणि परवा BP होत नाही तुम्हाला. 3-4 वर्षांनी होतं आणि 5 वर्षांनी होतं. त्यामुळे तुम्हाला ॲज अ पेशंट कळत नाही की मी इतक्या वर्षापूर्वी ही डिसिजन घेतलं ज्याच्यामुळे मला BP डायबिटीज होतं आहे. त्याच्या व्यतिरिक्त गेल्या 8 वर्षात मी जवळजवळ 9 पेशंट बघितले ज्यांच्या गुडघ्या प्रत्यारोपणाचे ऑपरेशन्स सांगितलेले आहेत, त्यांनी येणं काही टाळलेले आहेत आणि टाळल्यामुळे चालताना त्यांचे गुडघे दुखलेत, अचानक दुखणं आलं, तोल गेला, पडले. 6 लोकांना हिप फ्रॅक्चर, 3 लोकांना स्पाईन फ्रॅक्चर झालेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त डे टू डे डिसॅबिलिटी वेगळी, म्हणजे हे करता येत नाही, ते करता येत नाही, वेडिंगला जाता येत नाही, नीट चालता येत नाही. सो देर आर मेडिकल प्रॉब्लेम्स, देर आर फिजिकल प्रॉब्लेम्स, देर आर अ ह्यूज अमाऊंट ऑफ रिस्क. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एकदा गुडघे वाकडे चालले, तुम्ही पेशंट बघाल असे वाकडे चालत असतात, त्याच्याने लोकांचे स्पाईन खराब झालेले आहेत. चालून वाकडे चालून स्पाईन इतकं की बऱ्याच पेशंटला मी ऑपरेशन गुडघ्यासाठी येता मी त्यांना आधी स्पाईनचं ऑपरेशन सांगतो, ते करून बरं झाल्यानंतर गुडघ्याचं ऑपरेशन सांगतो. इतके टाळतात लोक. ओके. आता रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? म्हणजे ते रोबोट वगैरे करतात का असं बरेच जणांना वाटतं डॉक्टर? हो, अगदी रोबोटच करतात. 2 प्रकारचे रोबोट आहेत. एक रोबोट सर्जनच्या कंट्रोलमध्ये असतो, एक रोबो सर्जनच्या कंट्रोलमध्ये नसतो पण इन्स्ट्रक्टेड असतो. दोघंही रोबो इन्स्ट्रक्शन सर्जनकडनंच घेत असतात. पण
एका रोबोमध्ये जेव्हा आम्ही रोबो कटिंग करतो तेव्हा आम्ही सॉ जो असतो तो आम्ही पकडलेला असतो, रोबो फक्त डायरेक्शन देत असतो. दुसऱ्या रोबोमध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन्स देतो, गुडघा उघडतो आणि त्याला सांगतो काप, मग तो ही डज ऑल द वर्क. बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्ही हा गुडघा प्रत्यारोपण बघितलं तर 3-4 मेन स्टेजेस, एक उघडणं, मग एक बोन्सची कापणं, मग हे कॅप्स वगैरे बसवणं आणि बंद करणं. त्याच्यामध्ये रोबो सध्या एकच काम करतो, कटिंग. कटिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ इट. कारण तुम्ही कटिंग जर नीट केली तर तुमचे इम्प्लांट्स नीट बसतात आणि भरपूर फायदे आहेत त्याचे. ओके, तर त्याच्यामध्येच रोबो तुम्हाला कामात येतो, बाकी सगळं सर्जनच करतो. नमस्कार, माझं नाव सुमित्रा रमेश करमकर. माझं वय आहे 56 रनिंग आणि मी ओरिएंटल इन्शुरन्स मध्ये कामाला आहे. मला 8 ते 9 वर्षापूर्वी गुडघ्यांचा अतिशय त्रास होता, खूप वेदना होत होत्या. मी पायरी जरी उतरली तरी माझा पाय तुटला की काय मला असं वाटायचं. मला मल्टी स्पेशालिस्ट डॉक्टरनी नी रिप्लेसमेंट करायला सांगितलेलं होतं, परंतु गॅरंटी देत नव्हते. मी डॉक्टर स्वप्नील झांबरे यांना भेटली आणि त्यांनी मला माझा केस पेपर स्टडी केलेला आणि त्यांनी सांगितलेलं की मी तुमचं व्यवस्थित करेन, पूर्ण 100% तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा पाय व्यवस्थित करेल. आणि डायग्नोसिस केल्यानंतर त्यांचं लक्षात आलेलं की यांचं लिगामेंट टेअर झालेलं आहे. त्यांनी नुसतं लिगामेंट नाही तर माझं कार्टिलेज ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि तेही राईट नीचं केलेलं आहे. तर त्यांनी दुर्बिणीद्वारे माझी शस्त्रक्रिया केलेली आणि मी आज इतकी व्यवस्थित चालते आहे की मला काहीही त्रास नाही. मी कल्याण ते चर्चगेट हा प्रवास व्यवस्थित करते आहे. मला फिजिकली ऍक्टिव्हिटीज खूप कराव्या लागतात आणि मी सतत कामात व्यस्त असते. दिवसभर मला ऑफिसचं काम आणि घरगुती काम आणि शिवाय माझ्या अदर ऍक्टिव्हिटीज खूप असतात, तर त्यामध्ये मी सुद्धा इतकं व्यवस्थित करते. आज डॉक्टर स्वप्नील झांबरेंमुळेच मी आज व्यवस्थित चालते आहे. मला त्यांनी लाईफ दिलेला आहे आणि कल्याण ते सीएसटी प्रवास मी व्यवस्थित करते आणि सीएसटी वरून मी चर्चगेटला सुद्धा टॅक्सीनी व्यवस्थित जाते आहे. सो थँक्यू सो मच डॉक्टर स्वप्नील झांबरे की आज मी तुमच्यामुळे इतकं लाईफ जगले पण, आणि मला ज्या वेदना होत होत्या त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे घालवून टाकलेले आहे. माझं नी रिप्लेस सुद्धा वाचवलेलं आहे. मी तुमचे खूप खूप आभारी आहे. आशा करते की तुम्ही पेशंटला असंच चांगली ट्रीटमेंट करावी. ठाणा डिस्ट्रिक्ट मधले पेशंट मुंबईला इलाज करायला जातात, सो आम्हाला कल्याणमध्ये खूप चांगले डॉक्टर स्वप्नील झांबरे लाभलेले आहेत. त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे, मनापासून आभारी आहे आणि जी टीव्हीचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, सांधेदुखी आणि त्यावरचे अत्याधुनिक उपचार आहेत याविषयी आपण डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतच राहणार आहोत. पण इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सांधेदुखी आणि त्यावर अत्याधुनिक उपचार या विषयावर आपण मार्गदर्शन घेत होतो. आपल्यासोबत आहेत ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर स्वप्नील झांबरे. ते अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन करत आहेत. आपण पुढील चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आता जसं की आपण गुडघ्याबद्दल बोललो, तसंच हिपला पण ऑस्टिओआर्थरायटिस होतो का आणि त्यावर काय इलाज आहे हे याबद्दल थोडं सविस्तरमध्ये सांगा. हिपला पण ऑस्टिओआर्थरायटिस नक्कीच होतो, पण लकीली इंडियन पॉप्युलेशनमध्ये फार कमी त्याचं इन्सिडन्स आहे. म्हणजे फार कमी लोकांना होतं. 10 ते 20 नी ऑस्टिओआर्थरायटिस आली तर कुठे एक हिप ऑस्टिओआर्थरायटिस होतो किंवा त्याच्याहूनही कमी. त्यामुळे हिप ऑस्टिओआर्थरायटिस इज नॉट सच अ बिग प्रॉब्लेम, एवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे. पण हिप ऑस्टिओआर्थरायटिसमध्येच जसे नी ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये लेटेस्ट इलाज आलेले आहेत तसे लेटेस्ट इलाज आले, ज्याच्यामध्ये आपण नवीन इम्प्लांट्स आलेले आहेत. जे इम्प्लांट्स सेरामिक इम्प्लांट्स आहेत, ज्याच्यामुळे आपण हिप रिप्लेसमेंट केलं तर पूर्वी 15 ते 20 वर्षच टिकायचं, आता ते 30 ते 40 वर्षच टिकतं. गुडघ्यामध्ये सुद्धा हे आलेले आहेत. आधी 15 ते 20 वर्ष गुडघे टिकायचे, आता 30 ते 40 वर्ष टिकणारे गुडघे आलेले, सेम हिपमध्ये आलेले. त्याच्या व्यतिरिक्त आता हिपमध्ये सुद्धा आम्ही स्टिचलेस रिप्लेसमेंट करतो, म्हणजे टाकेसुद्धा पडत नाही. हिप नीसारखंच टाकेसुद्धा पडत नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त रॅपिड रिकव्हरी प्रोटोकॉल्समुळे आजच्या तारखेत गुडघा म्हणा, हिप म्हणा, काहीही म्हणा, ऑपरेशन केल्यानंतर 2 ते 4 दिवसात पेशंट जेव्हा घरी जातो, ॲटलिस्ट आमच्याकडे माझ्या हाताने मी जे ऑपरेशन करतो, मी पेशंट्सला गॅरंटी देतो की घरी जाशील हॉस्पिटलमधनं तेव्हा तू चालत असशील, कमोडवर म्हणजे इंग्रजी टॉयलेटवर बसत असशील, जिने चढत उतरत असशील.
सो पेशंट्स आर व्हेरी हॅपी. कारण बेसिक टेन्शन पेशंटचं काय असतं की माझं ऑपरेशन झालं की मला चालता येईल का, मला अंथरूण पकडायला लागेल का, कोणाला माझ्याकडे बघायला लागेल का. तर हे अत्याधुनिक रिप्लेसमेंट्समुळे काय होतं आहे की फॅमिलीवर इम्पॅक्ट कमी येतो. 2 ते 3 दिवस जे ऑपरेशन असतं ते सुट्टी काढतात फॅमिली, त्याच्याबद्दल वाद नाही. पण घरी गेल्यावर प्रत्येकाला वेळ नसतो. यू हॅव अ फास्ट लाईफ, सगळ्यांना कामं असतात. तर त्यामुळे जर आपण ऑपरेशन केल्यानंतर जेव्हा पेशंट घरी जातो तेव्हा जो स्वतः उठून चालू फिरू शकतो, स्वतःच्या गोळ्या स्वतः घेऊ शकतो, स्टिचेस न पडल्यामुळे. आणि आम्ही एक वॉटरप्रूफ ड्रेसिंग लावतो ज्याच्यामुळे घरी गेल्यावर मी पेशंटला अगदी आंघोळही करायला अलाव करतो. म्हणजे पेशंट स्वतः टॉयलेटला जातोय, चालतोय, फिरतोय, आंघोळ करतोय. आणि पेशंटला सांगण्यात येतं की बेड रेस्टची काही अपेक्षा नाही आहे, रेग्युलर तुम्ही एक्सरसाइज करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटलं की तुम्ही थकलेले आहात तर तुम्ही आराम करू शकता. पण असं आमच्याकडून असं काही कंपल्शन नाही आहे की दिवस रात्र झोपून राहा, एवढंच हे करा, तेवढंच ते करा. तुम्हाला जमतंय तेवढं करा. तुमची बॉडी तुम्हाला सांगेल आता जरा जास्त झालं तेव्हा आराम करायचा. आणि डे टू डेमध्ये ते बदलत राहतं. म्हणजे कसं ऑपरेशन नंतर 5 दिवसांनी एवढंच करता येतं, 10 दिवसांनी जास्त करता येतं, 15-20 दिवसांनी अजून जास्त करता येतं. तर आय लेट पेशंट टेक गायडन्स. त्याच्या व्यतिरिक्त वॉकर आपल्याला हिप रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट नंतर ते सुद्धा मी पेशंटला सांगतो की तुमच्यावर डिसिजन आहे. तुम्हाला वाटतंय की मी नॉर्मल चालू शकते, मला एवढं काही खास पेन नाही आहे, तर तुम्ही वॉकर सोडू शकता. ऑन ॲन ॲव्हरेज माझे पेशंट हिपचे म्हणा किंवा नीचे म्हणा 10 ते 15 दिवसात वॉकर सोडतात. जे जास्त फिट असतात ते 5 दिवसात सुद्धा वॉकर सोडलेले आहेत. माझ्याकडे असे असंख्य व्हिडिओज आहेत जे 4-5व्या दिवशी पेशंट गुडघा प्रत्यारोपणाचा घरी वॉकर न घेता चालत गेलेला आहे. ओके. हिपचा पण, नीचा पण. त्यामुळे रॅपिड रिकव्हरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्या व्यतिरिक्त वॉकरच्या व्यतिरिक्त दुखणंही बऱ्यापैकी आजच्या तारखेत कटिंग कमी झाल्यामुळे जेवढा त्रासाची गोष्ट आहे तीच कट होते, त्याच्या व्यतिरिक्त काही कट होत नाही. त्यामुळे दुखणं कमी राहतं. आणि दुखणं कमी राहिल्यामुळे रिकव्हरी फास्टर होते, कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. आणि मेन इज फॅमिलीवर इम्पॅक्ट कमी येतो. कारण कसं असतं, आई बाबा आजारी आहेत, त्यांचं ऑपरेशन झालं, घरी आले तरी महिनाभर हलत नाही आहे, डुलत नाही आहेत. द होल हाऊस गेट डिस्टर्ब. सो यू हॅव टू, म्हणजे तसं कसं ऑपरेशन अशा प्रकारे करायला पाहिजे की बाबा घरातली लोकं तर आहे पण ह्यांना जवळजवळ मेजर ज्या लाईफमधल्या गोष्टी आहे, चालणं फिरणं, टॉयलेटला जाणं, आंघोळ करणं वगैरे स्वतः करता यायला पाहिजे घरी पोचल्याबरोबर. असं नाही की 10-15 दिवस. त्यामुळे फिजिओथेरपिस्ट जे हॉस्पिटलमध्ये असतात, हिप रिप्लेसमेंट म्हणा, नी रिप्लेसमेंट म्हणा, त्यांना माझ्याकडनं क्लिअर इन्स्ट्रक्शन असतं पेशंटला अशा प्रकारे इंडिपेंडेंट करा की घरच्यांना जास्त लक्ष घालायला नको. नमस्कार, मेरा नाम डॉक्टर सुरेखा जाधव है. हम कल्याण से हैं. हम दोनों डॉक्टर हैं, डॉक्टर रविंद्र जाधव और मैं डॉक्टर सुरेखा जाधव. हमारा खुद का हॉस्पिटल है. काफ़ी दिनों से मेरे पैर में, राइट नी जॉइंट में दर्द था. डॉक्टर स्वप्निल जंबारे के पास ट्रीटमेंट चालू था. जब ऑपरेशन का डॉक्टर जंबारे सर ने हमें सजेस्ट किया कि ऑपरेशन करना जरूरी है, तब हम थोड़ा कल्याण का नज़दीक का ही हम लोग देख रहे थे. लेकिन हमारा विश्वास डॉक्टर स्वप्निल पे था. उन्होंने बोला हम थाने में जाएंगे, ऑपरेशन करेंगे और मुझे आपके लिए बेस्ट देना है. तो हम विश्वास से यहाँ तक आए और डॉक्टर स्वप्निल ने इतना अच्छा ऑपरेशन किया. और जब मैं हॉस्पिटल में एडमिट किया गया और ऑपरेट हुआ मेरा पार्शियल नी रिप्लेसमेंट का 20 को, इतना अच्छा हुआ कि 21 को मैं थोड़ा चलने लगी. यहाँ का स्टाफ बहुत अच्छा है. फिजियोथेरेपिस्ट ने काफ़ी मदद की मुझे. डाइटिशियन ने अच्छे सलाह दी. सिस्टर लोगों ने बहुत अच्छे से केयर किया. मैनेजमेंट्स बहुत सुंदर है. हॉस्पिटल तो बहुत बढ़िया है. उनका लुकअप अच्छा है, केयरिंग अच्छा है, हाइजीन अच्छा है, बहुत सुंदर है. और मैं आज डिस्चार्ज होके घर जा रही हूँ. तो ऑल द बेस्ट पूरा किम्स हॉस्पिटल को, उनके स्टाफ को और आगे फ्यूचर के लिए. थैंक यू डॉक्टर स्वप्निल जंबारे आणि पूरा टीम के लिए धन्यवाद. थैंक यू. डॉक्टर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा? प्रेक्षकांना मला ॲक्च्युली एकच मेसेज द्यायचा आहे की गुडघा किंवा कोणत्याही प्रत्यारोपणाशी
कधीही घाबरू नका. दिवसाला हे अख्ख्या जगभरात 30,000च्या वरती ऑपरेशन्स होत आहेत. त्यामुळे असं नाही आहे की हे फेल्युअर ऑपरेशन्स आहे, दे आर व्हेरी गुड ऑपरेशन. पण एक लक्षात ठेवा, गुडघा प्रत्यारोपण म्हणजे गुडघा तुम्ही जेव्हा त्याची परत बदलताय तेव्हा तुमचा घराचा दरवाजा बदलताय असं तुम्ही त्याच्याकडे बघायचं नाही. का? कारण त्या दरवाजाला अख्खं घर अटॅच्ड आहे, तसंच त्या गुडघ्याला तुमचा अख्खी बॉडी अटॅच्ड आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा सर्जन चूज करता ना तेव्हा त्या सर्जनला आधी भेटणं फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला वयोमानानुसार वयोवृद्ध लोक असतात, त्यांना भरपूर प्रॉब्लेम असतात. ते प्रॉब्लेम आपल्याला मेडिकल प्रॉब्लेम काय आहे ते शोधून काढणं, बऱ्याच पेशंटनी कधीच टेस्ट केलेल्या नसतात, टेस्ट केल्यावर भरपूर काय काय निघून येतं. मग ते सगळं ऑपरेशनच्या आधी नीट करणं. मग कधी कधी काय काय लोकांना खांद्यामध्ये दुखतं, काय काय लोकांना कमरेमध्ये दुखतं, ते ऑपरेशनच्या आधी नीट करणं. कारण ऑपरेशन नंतर त्यांना वॉकर लागणार, कंबर किंवा खांदे दुखत असले त्यांना वॉकर नाही वापरतायत, मग दे आर स्ट्रगलिंग. हे सगळं ऑपरेशनच्या आधी बघणं गरजेचं असतं. मेन म्हणजे सर्जन तुमच्याशी अवेलेबल पाहिजे, ऑपरेशनच्या आधी पाहिजे, ऑपरेशनच्या नंतर पाहिजे. कारण कधी कधी कॉम्प्लिकेशन्स आपण पटकन पकडले तर थोडक्यात सोडवता येतात. जर तुम्ही असं की नाही इकडे मी गेलो ना ऑपरेशन केलं आणि परत आलो, दॅट इज लाईकली टू बी अ डिझास्टर. कमी असेपर्यंत ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे नाही. आणि जो करतो त्यांनी आधी भेटायला पाहिजे, नंतर भेटायला पाहिजे. असे दुसरीकडे जाऊन ऑपरेशन करून आले जनरली डिझास्टर. अगदी. तुम्ही या ठिकाणी आला, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता सांधेदुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार. आणि यावर डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन आपल्यासोबत होते, डॉक्टर स्वप्नील झांबरे यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आहे. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी काय असते, ही रिप्लेसमेंट काय असते, त्यानंतर कशी काळजी घ्यायची, कसं त्यामधून रिकवर व्हायचं, याविषयी योग्य असं मार्गदर्शन केलं आहे. डॉक्टरांसोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.